तुळजापुरात एक खळबळ उडून देणारी घटना उघडकीस आलेली आहे। तुळजापूरमध्ये स्मशानभूमीतून प्रेताचे अवशेष गायब झालेले आहे। स्मशानभूमीमध्ये एक प्रेत आणण्यात आलेलं होतं आणि त्या प्रेताचे अवशेष इथून गायब झालेत। प्रेताचं धड आणि मुंडकं हे गायब केल्याचा या ठिकाणी प्रकार समोर आला आहे। धक्कादायक असा हा प्रकार आहे। स्मशानभूमीमधून आता प्रेताचं हे मुंडकं आणि धड कुणी गायब केलं असेल, कशासाठी गायब केलं असेल, अशा अनेक सवाल उपस्थित होत आहेत। गेल्या 15 दिवसांमध्ये तुळजापूरच्या स्मशानभूमीमधून असेच जाळलेल्या प्रेताचे राख आणि अवयव गायब झाल्याचा प्रकार समोर आला होता। कालच्या प्रकारानंतर आता स्मशानभूमीमधून प्रेताचे अवशेष गायब झाल्यामुळे हा जादूटोनाचा प्रकार नाहीये ना, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केलेला आहे। नातेवाईकांनी या घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना तक्रार दिली आहे, पण पोलिसांनी अद्यापर्यंत घटनेचा तपास केला नसल्याची माहिती समोर आली आहे। तुळजापुरात अंत्यविधी केलेल्या प्रेताचे मुंडके उधड जे आहे ते अंत्यविधी केल्यानंतर राखेच्या ह्याच्यामधून गायब होण्याचा प्रकार जो आहे तो वाढलेला आहे। त्यामुळे तुळजापुरात एक भीतीचं वातावरण आहे। याच चितेपूर्वी काही 2-4 दिवसापूर्वी जे आहेत अंत्यविधी करण्यात आला होता। मात्र ज्यावेळेस नातेवाईक विधी सावरण्यासाठी आले त्यावेळेस त्यांना याच्यातला काही भाग जो आहे तो गायब झाल्याचं लक्षात आलं। त्यानंतर त्यांनी पालिका प्रशासन असेल किंवा सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनीही त्याचा जी आहे ती नोंद करून घेतली। मात्र एकच घटना नाही तर तुळजापुरात अशा अनेक घटना होत आहेत। सध्या अक्षय तृतीया होती काल आणि या मुहूर्तावरच ही घटना घडल्यामुळे एक अंधश्रद्धा तर यामागे नाही ना अशी शंका उपस्थित आहे। आपल्यासोबत नातेवाईक आहेत, काय नेमका प्रकार झाला होता? काल आम्ही आमचे म्हणजे जवळचे एक्सपायर झालेले होते त्यांची माती होती काल, त्याच्यासाठी आलो होतो आम्ही। आल्यानंतर आमची चुलती पण परवा दिवशी म्हणजे 18/4/2026 रोजी त्यांचं निधन झालं। म्हणजे काल आम्ही बघण्यासाठी पाहणी करण्यासाठी पण आलतो। ते पाहणी करताना बघण्यात आलं तर तो वरचा छातीच्या वरचा जो भाग आहे राखेचा तो पूर्ण गायब होता, पूर्ण चोरीला गेलेला होता। त्याचे जे डोक्याचे जे हाडं आहेत, ते छातीचे जे हाडं आहेत ते साईडला काढून बहुतेक ते पूर्ण ती राख त्यांनी चोरीला नेली आणि बाकीचं ते परत उचलून वापस आहे त्या जागेत तसं टाकून दिलं, तसं ठेवून गेले ते। सामाजिक कार्यकर्ते मग तुम्ही तक्रार पोलीस स्टेशनला? हो, आम्ही सामाजिक कार्यकर्ते पंकज शाने यांना तक्रार दिली, त्यांनी ते तक्रार पण घेतली। त्यांच्याद्वारे आम्ही पोलीस स्टेशनला पण देण्यास सांगितलं होतं। त्याचा तपास अजून ते काय झालेलं नाही। सगळे ह्याच्या प्रेताच्या ज्या हे गायब होण्यामागं विशेषतः महिलांच्या ज्या प्रेत आहेत त्याच्यामधलेच काही जे आहे ते हाडं किंवा हे गायब होत आहेत। त्यामुळं निश्चितच तुळजापुरामध्ये एक भीतीचं वातावरण आहे। त्यामुळं पोलिसांनी याचा योग्य तो तपास करावा अशी मागणी होती। मात्र पोलिसांशी आपण संपर्क केला असता पोलीस मात्र या विषयावरती बोलायला तयार नाही आहेत। सुजित शिंदेसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, तुळजापूर।